आता गेले 5-7 मिनिटापासून मी आपल्या चॅनलवर पूर्ण ऐकतो आहे. हा. वडेट्टीवारांचं स्टेटमेंट देखील मी पूर्ण ऐकलंय. हा. आपण ते रिपीट ऐकू शकता. हम्म. वडेट्टीवार आमचे विरोधी पक्ष नेते आहेत, विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत नक्की. हम्म. त्यांनी काय म्हटलं, त्यांनी असं म्हटलं की आमचे मुंबईचे काँग्रेसचे नेते म्हणतायत की आम्ही स्वबळावर निघणार. आमचा धोरणात्मक निर्णय असा आहे, जो हर्षवर्धन सपकाळांनी वारंवार जाहीर केलेला आहे, की आम्ही हे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले, तिथल्या तिथल्या जिल्ह्यातल्या लोकांना, तिथल्या स्थानिक पातळीवर, मुंबईच्या नेत्यांना, पुण्याच्या नेत्यांना, नाशिकच्या नेत्यांना, असे स्थानिक पातळीवर त्यांना सांगितले. कारण ही निवडणूक मुळात स्थानिक प्रश्नांवर आहे, स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट भूमिका आहे आमची. त्यामुळे वडेट्टीवारांनी आपला व्हेटो वापरून हे स्टेटमेंट नाही केलं, तर वडेट्टीवार म्हणले की आमचे मुंबईचे नेते म्हणतात की आम्ही स्वबळावर लढणार. त्याच्यात हा मोठा मूलभूत फरक आहे याच्यात. किंबहुना जर आपण दुसरीकडे जर पाहिलं तर अमित शहा तर आम्ही आता कुबड्या फेकून देणार, कुबड्या वापरणार नाही, काही महिन्यांपूर्वी म्हणले की आता भाजप स्वबळावर लढणार. आमच्यापेक्षा त्यांच्यात फार मोठे प्रॉब्लेम आणि लाथाळ्या चाललेल्या आहेत. हे आपल्याला त्या निमित्तानं मी निदर्शनास आणू इच्छितो की त्यांच्यामध्ये तर प्रचंड लाथाळी चाललेली आहे. म्हणजे काल परवा कुबड्या यूज अँड थ्रो त्यांचे जे पी नड्डा म्हणतात काही वर्षांपूर्वी की आम्ही प्रादेशिक पक्षांना संपवून टाकू. अमित शहा म्हणतात काही महिन्यांपूर्वी, 4-6 महिन्यांपूर्वी तर ते म्हणले होते की भाजप स्वबळावर लढणार. त्यामुळे आमच्यात जेवढं अंडरस्टँडिंग आहे आणि काँग्रेसने प्रत्येक राज्यात, महाराष्ट्रच नाही, प्रत्येक राज्यामध्ये त्या स्थानिक भाषेला प्राधान्य दिलेले, प्रादेशिक अस्मिता जपलेली आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हे काँग्रेसच्या सोबत आहेत. परंतु निर्णय जो आहे तो तिथल्या स्थानिक नेत्यांवर, स्थानिक जिल्हा अध्यक्ष, तिथले स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी, तिथले स्थानिक आमदार खासदार हे निर्णय घेतील की आपल्याला स्वबळावर लढायचं का एकत्र लढायचं.